लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाच्या अभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। अजितदादा, तुमचा नेमका सूर कळत नाही। भाषणातील रांगडेपणा हरवल्याचं दिसतंय। अजित पवारांना कार्यकर्त्यांचं निनावी पत्र। महायुतीमध्ये 40 मतदारसंघांमध्ये वादाची शक्यता। संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। या जागांबाबत समोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न। उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज सोलापूर आणि नांदेड दौऱ्यावर। लोहा मतदारसंघामध्ये आढावा बैठक। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा मेळाव्याला राहणार उपस्थित। नितेश राणे आणि रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये 23 तारखेला इम्तियाज जलील यांचा मुंबईमध्ये मोर्चा। मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम समाज मुंबईमध्ये येणार। इम्तियाज जलील यांची माहिती। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघांचा घेणार आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 10 ठिकाणी विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन। दुपारी कडूस इथे शेतकरी मेळावा। धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार। जयंत पाटील, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यामध्ये एकाला मारहाण। व्हिडिओ ट्विट करत ठाकरे गटाचा आरोप। नेरळमधली घटना। नेरळमधील परिवाराला मारहाण प्रकरणामध्ये मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाकडून चुकीचे आरोप। थोरवेंची प्रतिक्रिया। शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या निषेधामध्ये आज भाजपचं राज्यभरामध्ये आंदोलन। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराव यांच्या अपमानपूर्वक विधान केल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। श्री स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावरती कठोर कारवाई करा। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अक्कलकोट येथील सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी। मुंबईमधले रखडलेले 120 पुनर्विकास प्रकल्प मुख्यमंत्री लावणार मार्गी। 2 लाख कुटुंबियांना मिळणार लाभ। विधानसभेच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांची विकास कामांना घाई। नागपूर अपघात प्रकरणामध्ये आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाकडून ऑडी कारचं इन्स्पेक्शन। अपघाताच्या वेळेला 60च्या जवळपास वेग असल्याची माहिती। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे आणि मित्रांनी बीफ खाल्लं नाही। बिलावर कुठेही बीफचा उल्लेख नाही। ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये चर्चेत आलेला लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये। संजय राऊत यांचा बीफ विक्रीचा आरोप त्यांनी फेटाळला। खोट्या बातमीच्या विरोधात तक्रार केली दाखल। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होताच अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारी फरार। 4 तरुणांनी तपासणी न करताच मिळवले दिव्यांग प्रमाणपत्र। सावली दिव्यांग संघटनेचं आजपासून जिल्हा रुग्णालयाच्या समोर आमरण उपोषण। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणावरती त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती। समितीचा अहवाल मिळावा या मागणीसाठी उपोषण।
जाडे तोडण्यास परवानग्या देणं हा महानगरपालिकेला होणार. मुंबई हायकोर्टाचा सर्व राज्यातील सर्व महानगरपालिकांना गर्भित इशारा. तरतुदीचं पालन न केल्यास संबंधित पालिकांवरती कारवाई केली जाणार. आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून बार्शीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. राऊतांच्या या मागणीचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र. ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावरती आडकाठी येते कुठे? मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठाचा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना खडा सवाल. 25 सप्टेंबरला पुढची सुनावणी. मराठा आरक्षणाच्या मागण्या बऱ्यापैकी मार्गी लागल्यात. उर्वरित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अशोक चव्हाण यांची माहिती. जरांगे आणि शासनासोबत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही चव्हाण यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू. 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची पहाट पाहणार नाही. तरुणीचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.